ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ. आणि सगळ्यांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती आहे. ಖಂಡಿತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, 4 ಜನರು ಕರ್ತನಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. आणि आमच्या कुटुंबात तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आम्ही 4 लोक आम्ही सेवा करतो. सहोदरರು आणि फक्त भाऊ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೋದು. आणि तुम्हाला माहिती असेल ಆದರೂ ಕೂಡ तरी पण ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದು ನಿಂತುಕೊಳ್ಳೋದು ಹೊಂದಿದ್ದು ಸಾಧಾರಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. थांबण्याची आम्ही असं सहजरित्या आम्ही इथे येऊन थांबतो अशाचा भाग नव्हे. ನಮಗೆ ವೈರಿಗಳನ್ನ ಯಾರೇ ಇಲ್ಲ आणि आम्हाला वैरी दुसरा कोणी नाही. ನಾವೇ ಮತ್ತೊಬ್ಬರ ವೈರಿಗಳಾಗ್ತೀವಿ आणि आम्ही स्वतः दुसऱ्यासाठी वैरी आहोत. ಆ ತರ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. अशा रीतीने आम्ही जीवन जगलेलो आहोत. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯಾರಿಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನ ಬಿಟ್ಟು ದೊಡ್ಡವರು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿಲ್ಲ ಅಂತ ತಿರುಗಾಡಿದ್ದೀವಿ. आणि आम्ही या जगामध्ये वावरत असताना किंवा जगामध्ये जगत असताना आमच्यासारखं कोणीच नाही असं मी वागलोय. ನನ್ನ 3 ಅಣ್ಣ ಇರ್ತಾರಲ್ಲ, आणि जे माझे 3 भाऊ आहेत ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಣ್ಣ ಇರ್ತಾರೆ. आणि त्याच्यामध्ये एक भाऊ आहे. ಇವಾಗ ಅವ್ರ ಹೆಸರು ಅಭಿಷೇಕ್ ದೇವ. आणि आता त्याचं नाव आहे अभिषेक देवा. ಅವರು ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ವೈರಿಗಳ ಇದ್ದಿದ್ದರು ಗೊತ್ತಾ? आणि ते किती लोकांना वैरी म्हणून होते माहिती आहे का तुम्हाला? ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ರೋಡಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಒಳ್ಳೆ ಜನರ ಮನೆಗೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. आणि जर ते रस्त्याने चालू लागले तर चांगली लोक काय करत होते, त्यांना बघून दरवाजा बंद करून आतमध्ये बसायचे, ಹೊರಗಡೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. कारण त्यांना बघून कोणीच बाहेर येत नव्हते. ಈಗ ನಮ್ಮ ಲೈಫ್ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. आणि आता बघा अशा रीतीने ते जीवन जगत. ನಾವು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, पण आम्ही असं समजून घेत होतो ನಮ್ಮನ್ನ ಒಡೆದಾಕಿಗೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ आणि आम्हाला मारण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या विरोधामध्ये कोणच नाही. ನಮ್ಮ ದೊಡ್ಡನ ಇರ್ತಾರೆ आणि आमचे मोठे भाऊ आहेत. ಕಾಲೇಜಿಗೆ ಬುಕ್ಸ್ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಪಿಸ್ಟಲ್ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. आणि जर कॉलेजला जायचं असेल तर आम्ही काय करतो की पुस्तक घेऊन जातो, पण त्यांनी बंदूक घेऊन जात होते. ಏನ್ ಬುಕ್ಸ್ ಬೋರ್ ಹೊಡಿತು, ಪಿಸ್ಟಲ್ ಎತ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾನು. आणि आता कॉलेजला काय पुस्तक धरून जायचं, आता काय करूया बंदूक धरून जायचं, बंदूक घेऊन जायचे. ದೊಡ್ಡನ ರೈಟ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಅಭಿಷೇಕ್ ದೇವ. आणि आमच्या मोठ्या भावाला त्याचा उजवा हात कोण होता तर अभिषेक देवा. ಅವರು ನೀ ಪಿಸ್ಟಲ್ ತಗೋತೀನಿ, ನಾನು ಬಾಂಬ್ ತಗೋತೀನಿ. आणि तुम्ही बंदूक घ्या आणि मी बॉम्ब घेतो. ಬಾಂಬ್ ತಗೋತೆ आणि मी बॉम्ब घेतो. ಈ ಏನ್ ಪಿಸ್ಟಲ್ ತಗೋತೀರಾ? ನಿಮ್ ತಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ 2 ಸ್ಟಿಲ್ ಬೇಕಲ್ಲ. आणि तुम्ही बंदूक घेतला तर तुमचा भाऊ तुमच्याशी डबल पाहिजे. मी बॉम्ब घेतो. हालेलुया. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದು ಅಣ್ಣ, आणि तो माझा 3रा भाऊ, ಅವರು ಒಂದು ಗೋಲ್ಡ್ ಪ್ಯಾಲೇಸ್, आणि ते सोन्याचं हे होते. ते ಹೊರಗಡೆ ಬಂದ್ರೆ ಬಂಗಾರ ಅಂಗಡಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬೋದು, ಅವ್ರ ಹತ್ರ ಹಿಂಗೆ ಇರ್ತದೆ. आणि ते बाहेर आले की तुम्हाला असं वाटेल की त्या सोन्याचं काय तेवढं सोनं असेल तेवढं त्यांच्या अंगावर सोनं असायचं. ಮತ್ತೆ ಅವ್ರ ತಮ್ಮ, ಇವ್ರಿಗೂ ತಮ್ಮನಿಗೆ ನಾನು ಹಿಂಗಿರ್ತೀನಿ ಹಾಗೆ. आणि आता हे 3 भाऊ जर असे असतील तर ते छोटा भाऊ मी कसा असेल ते विचार करा तुम्ही. ನಾವು ನಿಜ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತೀವ. आम्ही काय व्यवस्था आहे का? ನಮ್ಮ ಮುಂದೆ ದಾರಿ ತೋರಿಸೋರೆ ಹಂಗಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತೀನಿ. आणि आता ते माझ्या पुढचे जर तसं असतील तर मी त्यांच्या वरचा असेल. ಎಲ್ಲ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. आणि असं आम्ही जीवन केलेलं आहोत. ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಲ ಹೋಗುವಾಗ आणि जसं वेळ निघून गेली ಗೊತ್ತಾಯ್ತು, आणि आम्हाला समजलं ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದೀವೋ आम्ही जे काही आतापर्यंत केलेले आहोत ಅದೆಲ್ಲ ಹಂಗೆ ಇತ್ತು. ते सगळं तसंच होतं. ಜೀವನೇ ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಒಂದು ಆಂಟಿಯ ಕಾಲಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. आणि आता हे जीवन आम्हाला पुरं झालेलं आहे. या जीवनात आता काहीच उपयोग नाही, आम्ही काहीतरी करून घेऊ अशी वेळ आमच्यावर आली. ಈ ಲೋಕದ ಎಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಿರುಗಾಡಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. आणि आम्ही या जगामध्ये वावरत असताना त्या गावाला, ह्या गावाला, त्या शहराला, ह्या शहराला जाऊन आम्ही काय केलो, अनेक व्यवसाय करून आम्ही पैसे कमवलो. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಕರ್ತನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಆತ್ಮೀಯ ಜೀವನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ. आणि देवानं दिलेलं आत्मिक जीवन आम्ही कधी त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याला आम्ही मिळवलंच नाही. ನಮ್ಮ ಆತ್ಮನ ಸೈತಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಾಳ ತರ ಅವನು ಆಟ ಆಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. आणि आमचं जीवनाचं ताबा शैतान घेऊन आम्हाला जसं बॉम्ब टाकून आम्ही बॉम्बचं मजा घेतो तसं सैतान आम्हाला टाकून आमच्या बॉम्ब सगळं आमचं तो मजा घेतलेला आहे. ಹೀಗೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. आणि असं आम्ही अज्ञानीसारखे आम्ही जीवन जगून आलेलो आहोत. ಆದರೂ तरी पण ನಮ್ಮ
ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬುದ್ಧಿಯುಳ್ಳ ಸ್ತ್ರೀ ಇದ್ದರು. आणि आमच्या घरामध्ये एक शून्य स्त्री होती ಬೇರೆ ಯಾರಲ್ಲ, आणि ती वेगळी कोण नाही, ನನ್ನ ತಾಯಿ. आणि स्वतः ती माझी आई. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಏನು ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ. आणि त्यांनी काही बोलले नाही. ಅವರು ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತಲ್ಲ, आणि त्याचं एकच वाक्य होतं, ಒಳಗಾಲ ಹಾಕಿ ಕರ್ತನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. आणि ते एकच काम करायचे की त्यांनी स्वतःच्या गुडघ्यावर येऊन देवाजवळ जाऊन त्यांनी प्रार्थना करायचे. ಆಮೇಲೆ आमेन. ಇವಾಗ ವಯಸ್ಸು 70 ಮೇಲೆ ಆಯ್ತು ಅವರಿಗೆ. आणि आता त्याचं वय 70च्या वर आहे. ಆವಾಗ ಪ್ರಾರಂಭದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇನ್ನೂ ಮುಗಿಸಲ್ಲ. आणि आता अगदी पहिल्याची प्रार्थना त्यांनी आता करू शकणार नाही. ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ. पण त्यांची प्रार्थना एकच असते, ನನ್ನ 4 ಮಕ್ಕಳು ಸೇವೆಯೇ ಮಾಡಬೇಕು. आणि माझी 4 मुलं फक्त प्रभू तुझी सेवा करावी. ಮತ್ತೆ ನನ್ನ ತಂದೆ ಹೇಳ್ಬೇಕಾ, आणि आता माझ्या वडिलांविषयी सांगू, ನನ್ನ ತಂದೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ತದ ನೋಡಲೇ ಇಲ್ಲ. आणि माझे वडील मी लहानपणापासून मोठं झालो तर कधी मी त्यांना रडताना कधीच बघितलं नाही, ಯಾರು ನೋಡುವುದಿಲ್ಲ. आणि कोणी बघू शकणार नाही. ತಂದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ನೋಡುವುದಿಲ್ಲ. आणि आपला वडील रडतो हे आपली मुलं म्हणजे कधी शक्यतो बघणार नाही. ಅದು ಒಂದಿನ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೈಲೆಂಟ್ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಸೌಂಡ್ ಬಂದಿತ್ತು. आणि एक दिवस असा झालं की कोणी नसताना एका शांत वातावरणामध्ये एक मला आवाज आला, ಕಣ್ಣೀರು ಹತ್ತಿರ ಸೌಂಡ್ ಬಂದಿತ್ತು. आणि डोळ्यातून पाणी अश्रू वाहायला लागले, आणि ते रडून रडून प्रार्थना करायला लागले. ಹೋಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ತಂದೆಗೆ ಹತ್ತು ಕೂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. आणि तिथं आम्ही जाऊन बघितलो तर तिथं जाऊन आमचे वडील रडून प्रार्थना करायला लागले. ಮತ್ತೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. आणि त्याने प्रार्थना संपवले आणि येऊन आमच्याशी बोलायला चालू केले. ತಂದೆ ಇಬ್ಬರು ನಮಗೆ ಹೇಳಿಕೊಟ್ರು ಏನಂದರೆ, आणि माझ्या आई वडिलांनी मला नेहमी एक गोष्ट सांगून दिले, ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ನನಗೆ ಅದು ಮಾಡಬೇಕು ಇದು ಮಾಡಬೇಕಂತ ಏನೂ ಇಲ್ಲಪ್ಪ. आणि तुम्ही या जगामध्ये जगत असताना तुम्ही माझ्यासाठी हे काम करा ते काम करा हे काय मला आवश्यकता नाही. ಅಪ್ಪನ ಕಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ತಾಯಿಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ನಾವು ಹೇಳೋದೇ ಇಲ್ಲ. आणि आई वडिलांना तुम्ही बघायला पाहिजे किंवा आई वडिलांसाठी तुम्ही राबायला पाहिजे असं मी तुमच्याकडे कधी अपेक्षा करणार नाही. ಒಂದೇ ಒಂದು, आणि एकच अपेक्षा आहे, ಒಂದೇ ಒಂದು. एकच अपेक्षा आहे. 2000 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ನಮಗೆ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ದೇವರಿಗೆ ಈ ಜೀವನ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. आणि 2000 वर्षापूर्वी जो येशू ख्रिस्ताने आमच्या तुमच्यासाठी वधस्तंभावर केला गेला, आमच्यासाठी रक्त सांडला, त्या देवासाठी तुम्ही फक्त आपलं जीवन सोडून द्या. फक्त मला तेवढंच हवं आहे, ಸಾಕಪ್ಪ, इतकंच पास आहे. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ನೀನು ನಮಗಾಗಿ ಸೇರಿಸಿದ ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್ ಬೇರೆ ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಯಾವುದು ಅದಕ್ಕೆ ಈಕ್ವಲ್ ಆಗಿ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि तुम्ही इतकं काम केलं, फक्त तुम्ही प्रभूसाठी तुम्ही सेवा करत थांबला तर ते मला ते आनंद मिळेल. ते तुम्ही कोठीने जर तुम्ही कमवून मला दिला तर त्याच्यात मला तो आनंद मिळणार नाही. हालेलुया. ಮತ್ತೆ ದೇವರು ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರ ನಮ್ಮನ್ನ? मग असं बोललं तर देव काय आम्हाला सोडणार आहे का? ದೇವರು ಬಿಡಲ್ಲ. देव सुद्धा आम्हाला सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. ಕರೆಕ್ಟ್ ಸಮಯದಲ್ಲಿ आणि योग्य वेळेमध्ये ದೇವರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ. आणि प्रभू आम्हाला खेचून घेतला. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲುಯಾ. हालेलुया. ಇವತ್ತು ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವು ನಿಂತುಕೊಳ್ಳೋದು ಆಗೋದು ದೇವರ ಜೊತೆ ಕೃಪೆ. आणि आज तुमच्या समोर उभा राहत आहोत, आणि उभा राहण्यासाठी प्रभूने आम्हाला जे सहाय्य केलेलं आहे ते फक्त ती देवाची योजना आहे. हालेलुया. हालेलुया. ಇಡೀ ಇಂಡಿಯಾ ದೇಶ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದೇವರು ಉಪಯೋಗಪಡಿಸಿದ್ದಾನೆ. आणि आज या भारत देशामध्ये आम्ही कुठेही जाऊ प्रभू आमचा उपयोग करत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ದೇವರ ಸುತ್ತ ಕೃಪೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೂಡ ಮಿಸ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. आणि देवाची जी इच्छा आहे किंवा देवाची जी योजना आहे आमच्या कुटुंबापासून असं क्षणभर सुद्धा ते वेगळं होणार नाही. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮಗೆ 19 ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು. आणि आमच्या आई वडिलांना 19 नातवंड आहेत, 7 ಮಕ್ಕಳು आणि 7 मुलं आहेत. ಯಾರು ಮಿಸ್ ಆಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರ ಸೇವೆಯನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. आणि 7च्या 7 मुलं आणि 19 जे नातवंड आहेत सगळे काय करतात? प्रभू मध्ये सेवा करतात. ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ತಾಯಿ, ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಸ್ತ್ರೀ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ರೂಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಂಡಿರೋರು. आणि एक स्त्री जी कुणाला माहिती नसताना गुडघ्यावर येऊन एका रूम मध्ये जाऊन प्रार्थना करत आहे. ಅವ್ರು ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು
ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಪ್ಪ, ಇವರು ಇಂಡಿಯ ದೇಶ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದೇವರಿಗೆ ಆತ್ಮಗಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ. आणि माझ्या आईला माहिती होतं की माझ्या मुलांना जर मी आत्मिकरित्या मिळवलो तर मला माहिती आहे की माझी मुलं भारत देशामध्ये कुठेही जातील आणि त्या ठिकाणी जाऊन जे लोक त्रासात आहेत, जी लोक अडचणीत आहेत किंवा जे प्रभूपासून लांब आहेत त्या लोकांकडे जाऊन ते त्यांच्यावर विजय मिळवतील. आमेन. आमेन.